प्रमुख ऋषी आणि त्यांची गोत्रे. ऋषींचे नाव गोत्र विशेषतः. कश्यप ऋषी कश्यप गोत्र सृष्टीचे पालन करते. जीवन सृष्टी व औषध विद्येचे अधिष्ठाता आहेत. भारद्वाज ऋषी भारद्वाज गोत्र शिक्षण, आयुर्वेद आणि शौर्याचे प्रतीक आहेत. वशिष्ठ ऋषी वशिष्ठ गोत्र ब्रह्मज्ञान, योग आणि धर्मनिष्ठेचे प्रतिपादक आहेत. ऋषी गौतम गोत्र नीतिशास्त्र आणि न्याय परंपरेचे प्रवर्तक आहेत. अत्री ऋषी अत्री गोत्र तपश्चर्या आणि ध्यान योगाचे उपदेशक आहेत. जमदग्नी ऋषी जमदग्नी गोत्र क्षमाशीलता आणि धर्म संरक्षणाचे प्रतीक आहेत. विश्वामित्र ऋषी विश्वामित्र गोत्र गायत्री मंत्राचे प्रवर्तक ब्रह्मर्षी स्वरूप. याशिवाय पराशर, भृगु, अंगीसर, गर्ग, शांडिल्य, धनंजय अशा अनेक उपगोत्रांची ही परंपरा आहे. प्रत्येक गोत्र हे एका ऋषीच्या ज्ञानदीपातून पेटलेलं वैदिक तेज आहे. तर आता वैदिक तेज मधलं वेद म्हणजे काय? वेद म्हणजे ज्ञान, परमसत्याचं, ब्रह्माचं आणि जीवनाचं ज्ञान. वेद हे अनादी आणि अपौरुषेय आहेत, म्हणजेच ते कोणत्याही मनुष्याने रचलेले नाहीत. ते ब्रह्माच्या वाणीने ऋषींना श्रुती स्वरूपात प्रकट झाले. वेद हे धर्म, विज्ञान, औषध, संगीत, योग आणि तत्वज्ञान याचा मूलभूत शास्त्र आहेत. तर हे 4 वेद कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यातला अथर्ववेद हा वैदिक जीवनाचा संतुलन धर्मी आधार आहे. तो शरीर, मन आणि आत्मा या तिन्हीचं स्वास्थ्य टिकवणारा वेद आहे. गोत्र आपली मूळ ओळख आहे आणि वेद हे आपल्या अस्तित्वाचा श्वास आहेत. ऋषींच्या ज्ञानातून, वेदांच्या तेजातून आणि मठसंस्थानांच्या परंपरेतूनच आपली संस्कृती आजही उजळते आहे. ओम कश्यपाय नमः. श्री मुनीश्वरी माताय नमः. श्री गुरवे नमः. ओम नमः शिवाय.